सो नमस्कार मुलंकरांनो, आज आपण आलो आहोत MPS CBSE मिठागर या शाळेमध्ये. इथे दिवाळी एक्झिबिशन चालू आहे आणि बरेच स्टॉल सुद्धा लागले आहेत. तर चला स्टॉल्सला व्हिजिट करूया. आलो आहोत आपण इथे नेक्स्ट स्टॉल वरती. इथे काय विकताय मॅम तुम्ही? अच्छा, दिवाळीचा फराळ, मेथी लाडू, बेसन लाडू, चकल्या, शेव आहे. वाव. सो हे नेक्स्ट स्टॉल आहे. आमच्याकडे काजू आहेत, काजू आहेत, गावचे काजू. अच्छा, उठण्याचं साबण आहे उठण्याचं साबण. वाव. दिवाळीला. त्याच्यानंतर सरस्वतीचा आहे, सरस्वतीची पाटी आहे इथे. छान एक एकदम. आहे पूर्ण सेट आहे. शुभलाभ पावडर शुभ लाभचं सेट आहे. उठणं आहे आपल्याकडे. उठणं सुद्धा. नाचो चिप्स. अच्छा, नाचो चिप्स, सोया चिप्स, कचोरी. वाव. मूग डाळ चकली. वाव. आणि ही भाजणीची चकली. वाव, क्यूट. हे नेक्स्ट स्टॉल आहे. तुम्ही इथे काय विकताय मॅम? फराळ. अच्छा, बेसनचे लाडू, शंकरपाळ्या, करंजी, चकली. ओ वाव. चिरोटे. ओके. हॅलो. सो तुम्हाला कसं वाटलं इकडचे स्टॉल्स व्हिजिट करून? छान वाटतंय. एकदा मुलांना लहान वयापासून बिझनेस एखादा नॉलेज business कसं करावा किंवा एखाद्या माणसाला कन्व्हिन्स करायचं असेल, मला आवडलं. मला म्हणाली 30 रुपयाला पॅकेट, पण तुमच्या करता म्हणून 25 रुपये घ्या ना. या ज्या बिझनेस टॅक्टिक्स आहेत ना, या वयापासून इट्स रिअली गुड. कीप इट अप. आणि दरवर्षी असं नक्की प्रदर्शन करत राहा. छोट्या प्रमाणात नाही, मोठ्या प्रमाणात करा. आम्ही नक्की. सो आता आपण बघितले की लोकांचे रिव्ह्यूज खूप छान आहेत. तर हे स्टॉल्स कशासाठी, हा एक्झिबिशन कशासाठी? तर हे स्टॉल्स मुलांना बिझनेस स्किल्स, बिझनेस नॉलेज शिकायसाठी, एक रिलेशन कसं क्रिएट करायचं एका क्लायंट सोबत, हे स्किल्स शिकण्यासाठी हे स्टॉल्स लागलेले आहेत. हेअर क्लिप्स आणि हे हेअर क्लिप्स. ओके. हे नेकलेसेस. अच्छा. हॅलो. व्हॉट्स ऑन युअर स्टॉल टुडे? We have jewelries, earrings, and many. वाव. What is the price of this? This is only for 150. Wow, 150 rupees. So beautiful. सो आता आपण एका दुसऱ्या पोर्च मध्ये आलो आहे. इथे बघू शकता तुम्ही दिवे आहेत, साबण आहे, पणत्या आहेत, रांगोळीसाठी डिझाईन्स आहेत आणि रांगोळी सुद्धा आहे. सो इथे दिवाळीमध्ये नॉर्मल जे सामान आपण यूज करतो ते सगळं सामान ह्या पोर्च मध्ये आहे. सो आता आपण एका दिया स्टॉल वरती आलेलो आहोत. वाव. हे तुम्ही स्वतः पेंट केले? तर इथे बघू शकता तुम्ही मुलांनी स्वतःच्या हाताने पेंट केले, डेकोरेट केलेले दिया आहेत. वाव, सो ब्युटिफुल. आता आपण इथे आलोय. इथे मला बऱ्याच वेगळ्या गोष्टी दिसतात, म्हणजे ॲलोवेरा सोप, होमी कॉफी सोप, राईट? हनी कॉफी सोप. अच्छा. सो उपटन सोप, नीम सोप, तुलसी सोप. वाव, ब्युटिफुल. आपण आता पुढच्या स्टॉल कडे वळूया. सो व्हॉट डू यू सेल मॅम? I'm selling fragrance item. Fragrance, homemade juices. Yes. Wow. Homemade perfume. Perfume. Homemade. Wow. होममेड जिससे जूसेस है Juices. yes और Wow. ये कपूर आइटम है
कपूर आइटम्स। कपूर आइटम्स है सर, ये अपना खुद का फ्रेंच फ्राइज है वाओ, और अपना घी का भी है, ये होलसेलर है हम लोग। और ये लाइज ऑयल है, जैसे बच्चों की कुकिंग वगैरह होती है, होममेड लाइज ऑयल ये मैं खुद बनाती हूँ। वाओ, फलूदास है फालूदा, यस instant फालूदा mixes, right? यस Wow. होममेड जूसेस है विदाउट एसेंस। Without essence. Wow. So, हे दुसरं स्टॉल आहे, आपण बघूया इथे काय भेटते मॅम. अगरबत्ती, धूप, वाव, सोप्स फ्लेवर्ड, चंदन फ्लेवर, मुलतानी माटी, वाव, नीम फ्लेवर, रोज फ्लेवर. सो इथे अशा प्रकारे वेगवेगळे सोप सुद्धा उपलब्ध आहेत. सो आपण नेक्स्ट स्टॉल वरती जाऊया. अच्छा सो इथे काय भेटतंय. वाव, इथे उठणं भेटतंय आणि दियाज भेटतंय. वाव, हे हँडमेड उठणं आहे. सो आता आपण आलेलो आहे एका वेगळ्या स्टॉल वरती. सो इथे काय विकतेस. रांगोळी, दिवे, रांगोळी सजावटीसाठी सामान आहे. वाव, हे आमचं कंदिलांचं दुकान आहे. अच्छा, हे दोन 80 रुपयाला, हे 40 ला, आणि हा एक 40 ला. 40 ला. वाव, ब्युटिफुल. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला एक दिवा फ्री भेटतो. ओके, म्हणजे 2 कंदील घेतल्यावर एक दिवा फ्री. एक कंदील घेतल्यावर एक दिवा फ्री. वाव, ऑफर सुद्धा आहे, म्हणजे एक कंदील घेतल्यावर एक दिवा फ्री. नमस्कार. सो तुम्ही काय विकता इथे. हँडमेड कंदील. वाव, हे बघू शकता तुम्ही, इथे हाताने कंदील बनवलेले आहेत यांनी. खूप सुंदर. व्हेरी वेल, ब्युटिफुल. छोटेसे पण आहेत असे. ओके, बघा हे कंदील बनवलेले आहेत इथे. हा. सो इथे बघू शकता तुम्ही, स्वतःच्या हाताने बनवलेले कंदील ते लोक विकत आहेत आणि ते पण एवढे सुंदर कंदील आहेत. सर एवढं साईज आणि कलरचे कंदील आहेत जे खूप ब्युटिफुल आहेत. हे तोरण तुम्ही बघू शकता, इथे हाताने बनवलेले तोरण आहेत. हे बघा, वाव, ब्युटिफुल. कंदीलचा स्टॉल आहे. सर झालं, आता काय बोलू मी. सर काहीतरी हा आहे प्रीत म्हात्रे आणि यांनी लावलं आहे पणत्यांचं दुकान. तर इथे त्यांनी कलर केलेले आहेत पणत्या. हो का नाही, कलर केल्यास ना. मग ते तसं हो नाही बोल ना. तर त्यांनी पण हाताने स्वतः कलर केलेले आहेत. बघा किती छान आहे हे, ब्युटिफुल. स्वतःच्या हाताने इथे कलर केलेले आहेत त्यांनी. छान करला सर. चल मुद्दा मॅम इथं व्हिडिओ काढ. तुम्हाला कसं वाटतं स्टॉल. खूप छान. सो ह्या आहेत आमच्या श्वेता टीचर. सो मॅम, तुम्हाला कसं वाटलं स्टॉल्स फिरून. खूप छान. बरेचसे पदार्थ हे मुलांनी बनवलेले आहेत आणि त्यांची सृजनशील बुद्धी मुलांनी वापरली आहे आणि याच्यातून नक्कीच मुलांना फायदा होईल. त्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढलं असेल. मी बऱ्याच स्टॉल्सवर बघितलं की मुलं बार्गेन करत होते. आम्ही सांगितलं की एखादी किंमत समजा मुलांनी सांगितली, आम्ही सांगितलं की कमीमध्ये द्या, तर ते आमच्यासोबत बार्गेनिंग करत होते. ते बघून खरंच खूप छान वाटलं. एवढ्या लहान वयामध्ये
मुलांना ह्या सुद्धा स्किल्स मुलांचे डेव्हलप होत आहेत आणि बरेचसे मोठे उद्योजक याच्यातून निर्माण होतील अशी अपेक्षा करतो आम्ही. आणि आमचा उद्देश सुद्धा हे ठेवण्याचा तोच होता की मुलांमध्ये ह्या सगळ्या स्किल डेव्हलप व्हाव्या. थँक्यू मॅम. वेलकम. हॅलो, तर आता आपण आलो आहोत नेहा मॅमशी भेटायला. सो मॅम, तुम्हाला कसं वाटलं इकडचं स्टॉल फिरून? पहिले तर विद्यार्थी आणि पालकांचं खूप खूप मनपूर्वक त्यांना मी धन्यवाद देते की त्यांनी आम्ही केलेल्या उपक्रमाला खूप चांगला असा प्रतिसाद दिला. मुलांनी खूप अतिशय सुंदररित्या पणत्या रंगवलेल्या आहेत, काहींनी आकाशातून बनवलेल्या आहेत. आणि या उपक्रमाअंतर्गत आम्ही मुलांचं जे बिझनेस स्किल आहे ते डेव्हलप करतोय की कशा प्रकारे आपल्याला उद्योग करता येईल. म्हणजे प्रत्येकाने फक्त नोकरी किंवा ह्याच्यावर अवलंबून न राहता उद्योजक जगाकडेही वळावं आणि त्यातून आपला उदरनिर्वाह कसा करता येईल. आपण जे म्हणतो की एक लाईफ स्किल, जे लाईफ स्किल आम्ही या उपक्रमाअंतर्गत मुलांमध्ये डेव्हलप करतोय. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या मुख्याध्यापकांचे आभार मानतो की असे वेगवेगळे उपक्रम ते आम्हाला सुचवत असतात आणि ते करत असताना आमच्या पाठीशी चांगल्या पद्धतीने ते उभे असतात. धन्यवाद. थँक्यू. आता आपण शाळेतल्या काही खास पाहुण्यांशी भेटणार आहोत जे BMC HM आहेत. चला भेटूया. हेलो मैम, आपको ये स्टॉल कैसा लगा? Very nice. Shall I give it? यस, श्योर मैम. Hi, myself Sunita Prajapati, HM of Goshala MPS School. Today I have visited the Diwali stall of Mitagar CBSE School. It's really beautiful and a good pleasant experience to see such a big platform for the students. First of all, congratulations and a nice compliment to the HM, Amol Deshmukh sir, as well as to the entire staff who had brought us such a big platform for the students, where we approach for the development of the different skills of the students. This exhibition itself is a landmark. It provides a patch to the students to develop their skill, how to bargain. It not only improves their vocabulary, but also the basic skills for which we daily work out. So congratulations to the students, to the parents, and very nice and very happy to see the efforts and a contributing and a concluding effort which we can see in this program. Thank you. थँक्यू सो मच मॅम. तो आता आपण काही आणखीन पाहुण्यांना भेटणार आहोत तिथे. हॅलो मॅम. हाय. सो तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन हे स्टॉल्स आयडिया? आता मी फराळ खाल्ला, असं वाटतं आजच दिवाळी झाली. चकली खूप सुंदर आहे, करंजी पण सुंदर आहे, शेव पण सगळं छान आहे, मेथीचा लाडू पण सुंदर आहे. तुम्हाला कसं वाटलं हे एक्झिबिशन मॅम? खूप सुंदर. तुम्ही मुलांनी एवढं छान सगळं अरेंज केलेलं आहे ना. तुमच्या प्रत्येकाच्या कलाकृती खूपच सुंदर आहेत थँक्यू मॅम. आणि तुमचा उत्साह आहे. थँक्यू. सो आता आपण नेक्स्ट टीचरला भेटूया. हॅलो मॅम, तुम्हाला एक्झिबिशन कसं वाटलं? खूप छान अरेंजमेंट आहे. मुलांचा चांगला प्रतिसाद आहे याला आणि घरगुती वस्तूंचा त्यांचा इंटरेस्ट पण दिसलेला आहे. खूप छान. तर ह्या एक्झिबिशनचे करता धरता म्हणजेच आमचे अमोल सर, तर त्यांना आपण विचारूया की काय होतं ह्याच्या मागचं आयडिया. सर. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आयडिया होती की तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन भेटावं. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना यामधनं एक स्टॉल लावल्यानंतर प्रॉफिट लॉस कसा असतो किंवा बाकीची समीकरणं कशी असतात की आपण प्रोडक्ट बनवल्यानंतर ते विकले जातं का, मार्केटमध्ये वर्कशॉप ही फॅसिलिटी काय असते, या सगळ्यांचा कन्सेप्ट क्लिअर करणं ही सगळ्यात पहिल्यांदा आमचा कन्सेप्ट होता. आणि सेकंड ऑफ ऑल याच्या मागचा हेतू असा होता की तुम्हा विद्यार्थ्यांच्या सोबतच तुमच्या पालकांनाही एक इंटरॅक्शनची किंवा एक संधी भेटावी की ज्या थ्रू त्यांनाही स्टॉल्स लावायला भेटतील आणि त्यांचाही बिझनेस होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा एम याच्यामधून आम्हाला साध्य करायचं आहे की तुम्हाला सगळ्यांना मोठे एंटरप्रेनर्स म्हणून आम्हाला बघायचं आहे. त्यासाठी ही सगळं आयोजन आपण केलं. थँक्यू सो मच सर. थँक्यू बेटा. आता काय झालं?